सांगतो, जन आंदोलन हे कुठला नेता उभा करत नसतो, लोकातून हे उभं होत असतं। आज सुद्धा आपण जर बघितलं तर इथं हजारो लोक आलेली आहेत ज्ञानेश्वरीताईंना पाठिंबा द्यायला। काल परवा सुद्धा जेव्हा घटना घडली, जेव्हा त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, अनेक लोक भावनिक होऊन, आणि मला असं कळते की त्यांचे सासरवाडी आणि त्यांचं माहेर हे दोन्ही गावाली पूर्णपणे पाठिंबा या आपल्या ताईला तिथं दिलेला आहे। मला लोकांना विनंती करायची आहे की आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही जिथं कुठं आंदोलन असेल साईडला तिथं बसलेलो असू, पण आम्ही पाठिंबा तिथं देऊ। पण जोपर्यंत लोक एकत्रित येणार नाही तोपर्यंत या ज्ञानेश्वरी ताईंवर अन्याय झालाय असे अनेक आहेत, सगळ्यांना माहिती अनेक आहेत, पण फक्त इथं दहशत असल्यामुळे लोक बाहेर येत नाही। त्यांना विनंती करतो की त्यांची प्रोटेक्शनची काळजी इथे असणारे सामाजिक कार्यकर्ते करतील, पण जे खरं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे। आणि लोकांनी हा विषय हातात घेतल्याशिवाय जे लोक प्रशासनावर प्रेशर आणतायत ते लोक तोपर्यंत घाबरणार नाही, नाहीतर थांबणार नाही। लोकांनाच हा विषय कुठेतरी हातात घ्यावा लागेल। दादा, तब्बल